जे काही विविध स्टडी झाले त्या स्टडींवरती सुद्धा मॅडमने काम केलेलं आहे. अशा अगदी आपल्या नित्वार फॅमिलीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेच्या साक्षीदार असलेल्या आपल्या रजनी मॅडमचा सत्कार आपले डायरेक्टर इन्चार्ज डॉक्टर सीमा सहाय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. मोबाईल एक स्मृतिचिन्ह आपल्या नित्वार परिवारातील आपल्या सगळ्या स्टाफने मिळून स्नेहराशी म्हणून काही जमा केलेली आहे. अशी स्नेहराशी पण रजनी मॅडम कडे सुपूर्द करावी असं मी सहाय मॅडमना विनंती करतो. रोज जरी आता इथून पुढे त्या नवीन जीवनाला सुरुवात करत असतील तरी आपल्या सगळ्यांचं स्मरण रोज व्हावं यासाठी म्हणून एक स्मृती म्हणून एक छोटस रोपट हे मॅडमना द्यावं अशी मी मॅडमला विनंती करतो. मॅडमच्या त्यांनी केलेल्या कामाबद्दल सिपंट्स, त्याच्यानंतर पेशंट्स असतील, त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्याबरोबर कंपनी देणारे त्यांचे सिग्निफिकंट अदर असतील किंवा अजून कोणी त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांनी हे केलेले असतील, एवढ्या लोकांशी मॅडमचा इंडिव्हिज्युअल संपर्क आहे. आणि तो फक्त तेवढ्या प्रोजेक्ट पुरता किंवा तेवढ्या काळापुरताच मर्यादित नाही, तर मॅडमला अजून सुद्धा त्यांच्या जुन्या पेशंटचे फोन येतात. त्यांना काही गायडन्स हवा असेल तर अजूनही मॅडम त्यांना फोनवरती त्याच पद्धतीने करतात. आणि मॅडमला जेव्हा मी विचारलं की तुम्ही म्हणजे काय काळजी घेतली, काय गोष्टींचं तुम्ही तुमच्या मनामध्ये होत्या त्या थोड्या सांगा, तर मॅडमने एक गोष्ट सांगितली की नारीचं जे काही नाव आहे, काम तर आपण चांगलं करतोच, पण नारीचं नाव जपणे आणि म्हणजे त्याला कुठेही माझ्या कामातनं, माझ्या कुठल्याही बोलण्यातनं, माझ्या कृत्यातनं त्याला कुठेही डाग लागू नये याची मी खूप काळजी घेतली. आणि दुसरे म्हणजे पेशंट सेंट्रिक वर्क. पेशंटला पार्टिसिपंटला सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे. नुसतंच फक्त इन्फॉर्मेशन दिली, अवेअरनेस केला, HIV टेस्ट, CD4 टेस्ट करून दिली, याच्यावरती हे करून उपयोग नाही. तर त्याला पुढचे त्याच्या गरजा, त्याला जॉब मिळवून देणे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील त्याला त्याच्यापर्यंत त्याचा ऍक्सेस मिळवून देणे, त्याचप्रमाणे त्याचा व्यर्थ खर्च जर कुठे होत असेल तर तो कमी करणे, मिनिमाइज करणे, त्याला स्ट्रेस फ्री करणे. आणि एवढंच नाही तर मॅरेज ब्युरोशी सुद्धा मॅडम कनेक्ट करून देतात. एवढ्यापर्यंतचं काम त्यांचं आहे. आणि हे कामामध्ये ते इतक्या गुंतलेले आहेत की त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मॅडमचं जेव्हा स्वतःचं लग्न होतं त्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत मॅडम ऑन ड्युटी होत्या. म्हणजे 2 मे 1993 ह्या दिवशी मॅडमचं लग्न होतं. आणि मॅडम संडे आणि आदल्या दिवशी सॅटरडे एक तर पूर्वी हाफ डे असायचं, त्यातही मॅडम 3-4 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच. मी मॅडम म्हटलं की मी गेले लग्नाला उभी राहिले तर माझा मेकअप सुद्धा नव्हता, म्हणजे विदाऊट मेकअप अशा पद्धतीचं डेडिकेशन आणि काम मॅडमचं होतं. त्याचप्रमाणे आता जो कोविड नंतर जे व्हॅक्सिन आलं त्यावेळेस सुद्धा मॅडमचे जुने पेशंट्स मॅडमला फोन करून विचारायचे की मॅडम व्हॅक्सिन बद्दल संभ्रम आहे, घेऊ की नको घेऊ, काय करायचं. तर मॅडम त्यांना गायडन्स करायच्या फोनवरती, कधी प्रत्यक्ष भेटून. कित्येक लोकांना ह्या 40-50 हजार कित्येक लोकांना मॅडमनी व्हॅक्सिन बद्दल अवेअर केलं असेल आणि कित्येक लोकांनी घेतलं असेल. आय थिंक मॅडमनी त्याचं रेकॉर्ड ठेवलं नसेलच. म्हणजे ते सुद्धा किती मोठं काम आहे.
आणि आजही आपण जर बघितलं ना तर पेशंट जेव्हा पार्टिसिपंट बाहेर असतात कधी कधी 1-1, 2-2 तास त्यांना वाट बघायला लागते, तरी पण ते कुरकुर करत नाही. मॅडमची जोपर्यंत मॅडम बोलवत नाही किंवा पहिला पार्टिसिपंट बाहेर येत नाही तोपर्यंत ते बिना कुरकुर करता बसून असतात. म्हणजे एवढं त्यांची मॅडमवरती श्रद्धा आहे किंवा वेट करायला पाहिजे, एवढी त्यांच्या मनामध्ये ती भावना त्या तशी बनवलेली आहे मॅडमने. म्हणून मॅडम मला असं म्हणावं वाटतं की यू डिडंट जस्ट काउन्सिल माइंड, यू अपलिफ्टेड हार्ट्स अँड चेंज लाईव्स. म्हणूनच एवढ्या 2-2 तास लोक वेट करतात. आणि आजच्या दिवशी मला असं म्हणावं वाटतं, ट्रू काउन्सिलर नेव्हर रिटायर, देअर विजडम कंटिन्यूज टू स्पीक थ्रू दोज दे हॅव हेल्प. आणि असंच मॅडमच्या ह्या मितभाषी स्वभावामुळे या इन्स्टिट्यूटमधील सर्वांच्या त्या लाडक्या आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आठवणी खूप असतील आणि काही जणांना त्या व्यक्त पण करायच्या असेल, तर अशा निवडक आठवणी सांगण्यासाठी ज्यांना सांगायचं असेल अशा लोकांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. फक्त एक थोडीशी महत्त्वाची सूचना की आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे. म्हणजे भावना आपल्या खूप आहेत, आठवणी खूप आहेत, मॅडमबद्दल रिस्पेक्ट पण खूप आहे, परंतु तो आपण जर 2 मिनिटाच्या वेळेमध्येच मांडला तर जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करायला संधी मिळेल आणि आपल्याला तेवढे अनुभव ऐकायला मिळतील. त्यामुळे आपण बस थोडंसं भान ठेवून 2 मिनिटात आपल्या भावना व्यक्त करू. आता सर्वात पहिल्यांदा मॅडमच्या परिवारातील आणि ज्यांना भावना व्यक्त करायच्या आहेत त्यांनी यावं. सर्वांना नमस्कार. मी वैशाली बापूसाहेब गायकवाड. मी बाल कल्याण समितीची महाराष्ट्र शासनाची आहे, तिथल्या पुणे जिल्ह्यामध्ये सदस्य म्हणून काम करते. 18च्या आतले जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये पीडिता आमच्याकडे येते. माझं पण एका अर्थी काउन्सिलिंगचं काम आहे. ज्या पीडिता येतात, आपल्याला सर्वसाधारण पॉक्सो केसेस वगैरे ज्या माहिती आहेत त्या, आणि बऱ्याचदा अनवेड मदर वगैरे अशा असतात, तर तो एक भाग आहे. तर मी काय काम करते ह्याच्याबद्दल सांगायला. माझी मोठी बहीण आहे रजनी बागुल, आणि ॲक्च्युली ह्या सगळ्याचा वारसा ज्याला आपण म्हणू, तो माझे वडील NIV मध्ये काम करत होते, बापू साधू गायकवाड, आणि त्यांचाच वारसा आम्ही चालवतो असं मला इथे म्हणायचं आहे. कारण NIV मधनंच नारी आहे आणि आमचं कनेक्शन तर पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासूनच आहे एकमेकांशी. ती माझी बॅकबोन आहे, कारण काहीही झालं तरी शेअरिंग, इमोशनल, इकॉनॉमिक सगळं शेअरिंग आम्ही करतो. आणि तिचा एक सेट आहे, ह्या वेळेला हेच करायचं, त्या ह्याच्यानुसार ती करते. बॉक्स म्हणजे तिला कुठे, म्हणजे ती घरी जरी आली ते बरेचदा तिला पेशंटचे फोन येत असतात आणि ती सगळं थांबून पहिल्यांदा तिच्या पेशंटशी बोलत असते आणि तिची प्रायोरिटी आहे ती. तर मला असं वाटते की रिटायर जरी झाली तरी ते चालूच असणार आहे, कारण इमोशनल नातं तिचं सगळ्यांबरोबर आहे. 1 to 1 कॉन्टॅक्ट तिचा खूप चांगला आहे आणि ते नातं तिने जपलेलं आहे घरच्यांची सुद्धा. तर मला असं वाटते की हे फक्त एक इथलं काम संपलेलं आहे, आयुष्य खूप पुढे आहे आणि ज्या तिला संधी काम करत असताना मिळाले नाही, तिने त्या सगळ्या वेगवेगळ्या उपलब्ध करून त्याचा आस्वाद घ्यावा. कारण खूप हे काय फक्त एक टप्पा आहे आपल्या आयुष्याचा आणि ते करावं अशीच मी तिला शुभेच्छा देते. धन्यवाद. माझी भेट पहिल्यांदा मॅडमची भेट झाली 2017 मध्ये, जेव्हा मी जॉईन झाली आणि मला सांगितलं की थोड्या दिवसानंतर की मॉडेल कॉलनीला जा. तर तेव्हा मॅडम तिकडे होत्या, तेव्हा माझी भेट झाली. पण ॲज अ काउन्सिलर म्हणून शी इज ॲब्सल्युटली अ परफेक्ट पर्सन, ऑलवेज अ स्माइल ऑन अ फेस whenever she's talking to any of her patients, and it's perfect empathy, and it's amazing to see the camaraderie with the patients, with the participants, and also not only with them but also with all the colleagues. It is each and every, म्हणजे सगळे जे कोणी रिटायर झाले ते सगळ्यांना मॅडम बोलवायच्या,
सगळ्यांचं स्पेशली क्लिनिकमध्ये आमचं वेगळं, वी यूज टू एन्शोर दॅट एव्हरीवन इज रिटायर्ड अँड एव्हरीवन इज गिवन अ टोकन ऑफ अप्रिसिएशन. अँड इट वॉज ॲब्सोल्युटली हार्टनिंग की आता आमची पण अशी वेळ झाली की आम्हाला पण मॅडमला सांगायचं असेल की यू नो अनफॉर्च्युनेटली इट्स अ गुड बाय फॉर अस, बट आय एम शुअर दॅट शी विल स्टे इन टच विथ अस. आणि आम्ही त्यांना नक्कीच त्रास देणार आहोत. म्हणजे त्यांची सुटका जरी नारीतून झाली असेल तरी आमच्याकडून तर नक्कीच नाही, कारण आम्ही म्हणजे असं वी कुड discuss anything and everything with her, be it right from a personal problems to whatever is happening in the clinic, study related सगळ्याच गोष्टी आम्ही इतक्या व्यवस्थितपणे कोऑर्डिनेट करायचं. आणि मुख्य म्हणजे मी एक गोष्ट सांगते की आम्हाला सुट्टी घ्यायची असेल तेव्हा मला माहिती असेल की रजनी मॅडम नक्की असतात क्लिनिकमध्ये, काही असू दे, कुठलाही सण वार नसतो त्या नेहमीच असायच्या. तर मी आणि उज्ज्वला मॅडम असं नक्की बघ असं सुट्टी हक्काने घेऊ शकतो एवढं होतं. So your presence will definitely be missed, but I think it's a good note ki happy म्हणजे I would say 31st December is a very good and positive note because it gives you a new year and a new beginning. So happy retirement life and wish you great health and I'm sure you'll be active throughout. Thank you. टिफिन मधलं तेल आता बॅगेत सांडणार नाही, पाण्याची बाटली आता नळाखाली मांडणार नाही. माईक चालू ठेव. टिफिन मधले तेल आता बॅगेत सांडणार नाही, पाण्याची बाटली आता नळाखाली मांडणार नाही. उद्यापासून आजच्यापेक्षा एक वेगळं रुटीन सुरू होणार, किंबहुना आतापेक्षा तुम्ही स्वतःचा वेळ स्वतःला जरा जास्तच देणार. गेली 18 वर्ष मॅडम सोबत काम करताना कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्यातील अत्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे डेडिकेशन. मॅडम प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आणि 100% देऊन करतात. कालचंच उदाहरण, अगदी 5:30 नंतर आलेल्या पेशंटला सुद्धा त्यांनी त्याचं पूर्ण शंकानिरसन होईपर्यंत काउन्सिलिंग केलं. दुसरी गोष्ट म्हणजे मॅडमची हाय लेवलची एनर्जी. काम करताना कधीही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही. कितीही काम केलं तरी त्या कंटाळली मी असं कधीच म्हणणार नाही. सतत प्रत्येक कामाविषयी त्यांचा असणारा पॉझिटिव्ह अप्रोच, सगळ्यांची काळजी घेणं, सतत प्रत्येकाला मदत करणं, नवनवीन गोष्टींमध्ये सहभागी होणं, दिलेलं काम चोख बजावणं, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मॅडम, अनावधानाने कधी माझ्याकडून तुमचं मन दुखावलं असेल तर मनापासून माफ करा. तुमच्याकडून शिकायला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप आभार. निवृत्ती नाही तर नवीन जीवनाची आवृत्ती सुरू होत आहे, त्यासाठी अमाप शुभेच्छा. धन्यवाद. Respected Director in charge Dr. Sai ma'am, Pardesi sir, Bagul ma'am, Dilip sir, वैज्ञानिकगण, तकनीकी अधिकारीगण, प्रशासनिक कर्मचारी एंड मित्रों, मैं 2006 में नारी में जब आया तो सबसे पहले हम उस समय हमारे डायरेक्ट हेड ऑफ डिपार्टमेंट SBR के थे डॉक्टर नीता मौर्य. उसने सबसे पहले मुझे जो काम दिया वो जो रजनी मैडम जो काउंसलिंग में जो डेटा इकट्ठा करती थी, उस समय ICBC बोलते थे, इंटीग्रेटेड काउंसलिंग एंड बिहेवियर चेंज. तो वो डेटा को मैं एंट्री करता था. तो मैडम से जो मुझे सीखने को मिला सब, तो हम ये बोल सकते हैं कि HIV काउंसलिंग, पेशेंट केयर एंड सपोर्ट. तो हम जब पेशेंट आते हैं तो उनके साथ रेपो कैसे डेवलप करते हैं. मैडम जो रेपो डेवलप करती है वो कभी टूटता नहीं है, इस तरीके से है. क्योंकि मैंने देखा है कि जब मैडम तालेरा क्लिनिक में गए तो जो पेशेंट नारी आते थे, तो जब मैडम तालेरा चले गए तो कुछ पेशेंट फोन करके मैडम आप कहाँ हैं, तो वो तालेरा भी जाते थे, मॉडल कॉलोनी भी जाते थे. मैडम के साथ मैं एक प्रोजेक्ट आया था HPV, जो पाथ PAT दिल्ली डिस्ट्रिक्ट फंडेड थे. तो उसके साथ हमने सर्वाइकल कैंसर के लिए हमने साथ में काम किए थे. और उसके बाद एक प्रोजेक्ट आया, डॉक्टर नीता मौर्य का प्रोजेक्ट था, स्काई प्रोजेक्ट था, उसमें हमने साथ में काम किया था. तो उसमें मैडम स्क्रीनिंग और इनरोलमेंट करती थी और मैं उसमें इम्प्लीमेंटेशन करता था. तो मैडम का मैं यही बोलना चाहता हूँ, जो मैंने सीखा पेशेंट काउंसलिंग एंड केयर एंड हाउ टू डेवलप रेपो विद पार्टिसिपेंट एंड अवर पेशेंट. सो थैंक्स मैडम. आई एम विशिंग यू हैप्पी एंड हेल्दी रिटायरमेंट लाइफ. थैंक यू.
आदरणीय व्यासपीठ, डायरेक्टर इंचार्ज डॉक्टर साय मॅडम, त्यानंतर मान्यवर, इतर मान्यवर आणि परदेश आणि माझ्या जमलेले समोर जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना माझा नमस्कार. आज आपण रजनी मॅडमच्या निरोप संभाषणासाठी जमलेलो आहोत. रजनी मॅडमबद्दल सांगायला आता जेवढे सांगितलं त्याच्यापेक्षा मी काय वेगळं सांगणार नाही, पण माझा एक थोडासा अनुभव म्हणून मी सांगणार आहे की मॅडमने आतापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये, त्या नारीच्या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर मनापासून जी व्यक्ती करते त्याचा वाटा खरं महत्त्वाचा असतो आणि ते त्यांनी केलेलं आहे. मॅडम, तुमच्या या कामाला आमचा सलाम आहे. आणि एक आमचा एक भाग्य समजतो की जेव्हा मी 2000 साली मी जॉईन झालो होतो तर त्यावेळेस डॉक्टर गंगा मॅडम सांगितलं की तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल माहिती आहे का? मी म्हणलं हो सर माहिती आहे, मी KM हॉस्पिटलला काम केलं, पण त्या पद्धतीचं काउन्सिलिंग आणि ह्या पद्धतीचं काउन्सिलिंगमध्ये फरक आहे, तर तुम्ही रजनी मॅडमकडे जाऊन तुम्ही एक 8 दिवस तुम्हाला जावं लागेल. त्यावेळेस रजनी मॅडम कशी केलं, त्यावेळेस जे सुरुवातीला जे काउन्सिलिंगचा पार्ट होता तो बेसिक त्यांनी केलेला आहे. जसं आमच्यासारख्या लोकांना पण इथं त्यांच्यामुळे जॉब मिळालेला आहे, कारण ते नारीमध्ये NRV मध्ये पहिल्यांदा काउन्सिलर म्हणून त्या जॉईन झालेले आहेत. त्याच्यानंतर मग आमची ही नारीची ही काउन्सिलिंगची सिस्टीम आहे हे त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे. दुसरं एक असं सांगायचं मला की जेव्हा आमचे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असायचे त्या प्रोजेक्टमध्ये मग आम्हाला सांगायचं की ह्या बाहेर जो आमचे बाहेर कॅबिनेट होतं त्या कॅबिनेटमध्ये बसल्यानंतर आम्ही बाहेर कुठलाही पेशंट बसलेला असेल तर पहिल्यांदा आम्ही विचारणार, हा दादा तुमचं काय? पण ते काही पेशंट रजनी मॅडमकडे आलेले असायचे, पण रजनी मॅडम सांगायच्या माझ्या पेशंटला कोणी हात लावायचा नाही. पण तरी पण मी मॅडमला म्हणलं, मॅडम हे आपले नारीचे पेशंट आहे, तुमचा माझा काही नाही आहे, पण आपण नारीचे पेशंट म्हणून बघू शकतो. तर मॅडमने ते माझ्या विषयावर टाकलं. त्याच्यानंतर जेव्हा त्या सुट्टीवर असतील तेव्हा सांगायचे नारायणचे पेशंट बघायचे. म्हणजे त्यांचा हा मोठेपण आहे की त्यांनी जे सुरुवातीला सांगितलं की बाबा ठीक आहे की ह्या गोष्टी केल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर गेलो, त्यांना माझ्या विषयावर बसला असेल किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आलं असेल की नाही हा माणूस करू शकतो, तेव्हा त्यांनी माझ्या विश्वास टाकला. धन्यवाद मॅडम, मला तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या कामामध्ये मला तुम्ही सहभाग करून घेतला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ह्या गोष्टीचे करत असताना जे मॅडमने आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या कामाला, त्यांच्या स्वभावाला आणि त्यांनी जे आतापर्यंत ते मार्गदर्शन केले त्याला आमचा सलाम आहे. मॅडम, तुमचं इथून पुढचं लाईफ आरोग्य सुखदायी, समृद्धी आणि भरभरून जावं, आरोग्य बदलावं एवढी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवरांना नमस्कार. मी प्रिपरेशन वगैरे काही केली नाही, पण तरी पण 2 शब्द बोलते. मॅडमचं HIV पेशंट बद्दल असलेलं हे माहितीच आहे की पेशंट मॅडम बद्दल किती हे होता की विश्वास असायचा, त्यांचे स्वतःचे सगळे हे शेअर करायचा. आणि काही पेशंट असे होते की ते फक्त मॅडमलाच भेटायचे. पण त्याही व्यतिरिक्त एक इन्सिडेंट झाला होता मॅडम मॉडेल कॉलनीमध्ये. एक ऍक्सिडेंट डेथ झाली होती हाऊसकीपिंग स्टाफची. तर त्या केसमध्ये म्हणजे एवढा विश्वास होता इथल्या नितवार फॅमिलीला की त्या केसमध्ये तो पेशंट हाऊसकीपिंग स्टाफ वडरवाडी मधला होता, पण काउन्सिलिंगसाठी फक्त मॅडमलाच तिथं बोलवलं गेलं की तुम्ही त्या पेशंटच्या घरी जावा आणि त्यांना भेटा. त्यावेळेस तो इश्यू एवढा मोठा होता की आम्ही 4 दिवस ऑफिसलाही गेलो नव्हतो. म्हणजे ऑफिसला बाहेरच हे करायचो आणि बाहेरच्या म्हणजे ते पेशंट असे होते की वडरवाडीतले असल्यामुळे पूर्ण ऑफिसला हे धरला होता की 2-3 दिवस ते ऑफिसमध्ये असे बसूनच होते. तर मॅडम जाऊन तिथे त्या लोकांची काउन्सिलिंग केल्यानंतर तो थोडा इश्यू जरा हे झाला. नंतर म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की फक्त पेशंटला काउन्सिलिंग करतात असं नाही की तो एवढं काउन्सिलिंग हे होतं की इतर म्हणजे काउन्सिलिंग मधून तो इश्यू जरा थोडासा हे झाला. एवढंच मला 2 शब्द सांगायचे. धन्यवाद. मी जेव्हा 2013 मध्ये तर जॉईन झालो त्यावेळेला माझा पहिला प्रोजेक्ट जो यूज ऑफ हर्बल ड्रग्ज होता तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू डॉक्टर रजनी मॅडम बिकॉज शी वॉज द वन ॲक्च्युली विथ whom I started this project in Talera. सॅटर्डेज ॲक्च्युली लाईक म्हणायचे की सॅटर्डेला यावं लागेल. पेशंट तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, पार्टिसिपंट्स कसे पाहिजेत मला सांगा, मी बोलवते. मग सॅटर्डेला त्यांनी लाईन अप करून ठेवलेलं असायचे आणि मग सॅटर्डेला खास ॲक्च्युली ते पेशंट सगळे ते यायचे आणि त्यांच्यासोबत करायचो. आणि तो जो स्टडीचा अनुभव होता त्यांच्यावर मी शिकत गेलो तुमच्याकडनं मॅडम. धन्यवाद, थँक्यू सो मच मॅडम.
इट इज रिअली लाईक मला पण आज खूपच म्हणजे क्लिनिकल सायन्सेस डिव्हिजनची माझी सुरुवात तेव्हा तुमच्यासोबत झाली. मग नंतर त्याच्यासोबत पांचाळ सर होते, परत वर्षा चिंचकर मॅडम पण होत्या, बाकी सगळे लोक होते. आणि आज 31 डिसेंबर 2025 ला प्रोबॅबली सो आज जेव्हा सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या मनात तेच विचार आला की म्हणजे आज तुमचं रिटायरमेंट पण आहे आणि सुरुवात जी तिथून जी झाली होती ती आज इकडे आता आज संपते. पण तुमचं नवीन उद्यापासून एक नवीन सुरुवात आहे, उद्यापासून एक नवीन आयुष्य आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या मुलाचं लग्न ड्यू आहे मला माहिती, त्याची तयारी तुम्हाला आता करायची आहे. त्यामुळं एक कार्य पडलं दुसरं कार्य आता भरपूर आहे, तुम्हाला खूप सारे कार्य आहेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अजून कोणाला बोलायचं? Good evening to everyone, and I do not know whether to say welcome or farewell to Rajni, whom I have known for 33 years, long time, NIV, Nari and Netwar also now. So working in places, नारी के रजनी के साथ बहुत पुराना संबंध है और क्या बोलूँ मैं, बहुत अच्छा संबंध है. एक टाइम तो हम सिर्फ 3 लोग थे टीम में, Rajni, Dr. Sai and myself, and slowly it grew. And Rajni has been a good friend, a good neighbor because हम लोग नारी में भी साथ थे. And as a person, I attended a wedding, I attended her son's birth and the way he's grown, lot of it. And of course, Mr. Babul is here, so we have known him also always. So it's been always a very nice feeling with her, and she has been an inspiration to many people, particularly I would say to her patients. I remember a patient running away because a doctor advised her something, and then Rajni caught hold of her, and that patient continued in Nari as a patient for over 15 years, right Rajni? Yes. So that is a power with the patients, and I think this is wonderful to emulate. बहुत कुछ सीखने को मिलेगा रजनी से. अब ये जा रही हैं, I'm sure she will work somewhere, people would want her, and she will continue her work in some way or the other. All the best wishes. Retirement is a very nice experience. As we, I mean, now I would retire for the last more than 10 years. So it's a good phase because it gives you freedom to do what you want to in the way you want to, whether it is professional or personal. So all the very best to you. You have a lot to do, and wishes to all my Nari colleagues a very happy New Year also. 26 sees a lot of things. Thank you very much. आदरणीय डायरेक्टर डॉक्टर साय मॅडम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर से परदेशी सर, आजचे सत्कारमूर्ती रजनी मॅडम आणि बाबुल सर, उपस्थित माझे बंधू भगिनी, आज रजनी मॅडमचा हा सेवापूर्तीचा दिवस शेवटचा. त्यांची आणि माझी पहिली जर भेट कुठे झाली असेल तर NIVच्या ब्लड कलेक्शन सेंटरला. तिकडे 2nd आणि 3rd फ्लोअरला 8C लॅब होती आणि ब्लड कलेक्शन सेंटर खाली होतं. 9:15 9:30ची वेळ असेल, मी काहीतरी रजिस्टर घ्यायला खाली आलो होतो, तर ह्या तिथे उभ्या होत्या. मी त्यांना विचारलं तुम्हाला कोण पाहिजे, ते म्हटले आज माझं जॉईनिंग आहे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग तुमचं नाव काय? म्हटलं रजनी गायकवाड. म्हटलं बापू गायकवाड कोण मग तुमचे? म्हटले वडील माझे. म्हटलं मग जमलंच, कारण आमचे वडील या टाईममध्ये युनियनचे लीडर होते आणि मला ते चांगल्यापैकी ओळखत. त्यानंतर रजनी मॅडम काही दिवस गाडीखाना NIV अशा सगळ्या सेंटरला काम केल्यानंतर त्या भोसरीला आल्या. मग आमची पण ट्रान्सफर NIVतून भोसरीमध्ये झाली सिरोलॉजी सेक्शनला. तर सिरोलॉजी सेक्शनला मी डेटा एंट्री रिपोर्टिंगचं काम करत होतो. बऱ्याच वेळा काय व्हायचं, वेस्टर्न ब्लडचे किट संपायचे आणि काही पेशंटचे रिपोर्टच जायचे नाही. तर त्यांची माझी बराच वेळ बाचाबाची व्हायची. ते अहो हा रिपोर्टच नाही मिळणार, तो पेशंट उद्या येणार, हे तुम्ही रिपोर्ट वेळेवर देत नाही. म्हटलं तुम्ही असं करा, WBचं किट संपलं एवढं मला माहिती आहे,
आणि फॉलोअपसाठी एक तर वर्षा काळे मॅडमने विचारा, नाही का रिक्रूट सर, ते तुम्हाला योग्य उत्तर देतील. तिकीट संपलेलं आहे, 2 दिवसांनी येणार आहे, आले की सेम दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट होईल, कारण ओव्हरनाईट त्याचं टेस्टिंग होऊन दुसरं. तेव्हा त्या विषयावरून त्यांची माझी नेहमी व्हायची, त्या काय किंवा दुसरं कोणी काउन्सिलर आहे, पंचायत सर असतील, दुसरं कोणी असेल, अहो तो सगळे मिळाले रिपोर्ट पण तोच रिपोर्ट नाही मिळाला. म्हटलं वेस्टर्न वाटचे किट संपलेले असतील त्यामुळे नाही. त्यानंतर नारीमध्ये आल्यावर त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही असं करा, MA सोशॉलॉजीचा कोर्स करा, तो एक्सटर्नल पण तुम्ही करू शकतो. आणि तो मी युनिव्हर्सिटीमध्ये एक्सटर्नल कोर्स मी केला होतो आणि त्याचा मला फायदा झाला. 6-7 वर्ष मला RRGच्या अंडर, पंचायत सरांच्या अंडर ट्रेनिंग वगैरे मिळून 7 वर्ष ते काम मला करायला मिळालं. गाडीखान्याला, औंधला, त्यानंतर मॉडेल कॉलनीला होतो 5-6 वर्ष. त्याचा त्यांच्यामुळं मला तो फायदा झाला. त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना उर्वरित आयुष्य सुख समृद्धी, भरभराटी, यशदायी आणि आरोग्यदायी जावं हीच परमेश्वरांनी प्रार्थना. आता राहिलं सर और सभागार में उपस्थित सभी लोगों को नमस्कार। रजनी मैडम का एक परिचय अभी अधूरा रह गया, क्योंकि उन्होंने 3 साल हिंदी अधिकारी के रूप में भी काम किया। ये चीज़ हम चूँकि उनके साथ काम किए, उनको असिस्ट किए, तो हम ही बता सकते हैं। जो है बाकी लोगों ने बताया भी नहीं, कोई हमारे हिंदी कमेटी के लोगों ने बहुत सारा उनका योगदान है हिंदी कमेटी के लिए। जो है उन्होंने उनके कार्यकाल में रबर स्टैम्प और जो है विद्युभाषी बनाने में हम लोगों ने 2-3 साल मेहनत किए तो बना, बहुत सालों से काम पेंडिंग था। जो है रजनी मैडम के पिताजी के साथ भी हमने ट्रेनिंग लिया। हम गोरखपुर से फील्ड यूनिट बंद होने के बाद आए थे दिल्ली, तो 2001 में बापू गायकवाड़ सर के साथ हमने करीब 1.5 महीने सीरोलॉजी का ट्रेनिंग लिया था। तो मैंने सुना था कि बापू सर की बेटी नारी में है, तो कभी नाम भी नहीं मालूम, सुने थे टेक्नीशियन है, बाद में पता चला कि TO हो गई हैं। तो 2021 में मेरा ट्रांसफ़र हुआ, तो अभी नारी में तो हम किसी को नहीं जानते थे। तो वे हुआ कि रजनी मैडम के पास हम लोग, बापू गायकवाड़ सर की बेटी हैं, तो उनके पास हम लोग सब NIB वाले इकट्ठा हुए, मुलाकात हुई, बहुत अच्छा मतलब रिस्पांस मिला। मैडम ने हम लोग का स्वागत किया। तो फिर 2022 में हिंदी कमेटी में मुझे जो है शामिल किया गया, और उसके बाद राजेश यादव सर के रिटायरमेंट के बाद तो जो है रजनी मैडम बोली कि भाई हिंदी अधिकारी का पद, वो हिंदी भाषी को दो, हमको हिंदी आती नहीं है। जो है तो जो है ये स्वाति गायकवाड़ मैडम बोली, उपाध्याय जी आप हिंदी अधिकारी बनेंगे। क्योंकि हमने भी काम किया नहीं है मैडम, तो हमको भी अनुभव है नहीं कैसे क्या है। तो फिर एक दिन मना कर रही थी, तो गोडबोले मैडम बोली कि हमसे नहीं होगा, कोई हिंदी भाषी को दीजिए। तो गोडबोले मैडम बोली नहीं, आप बहुत अच्छा करती है, कर रही है और आप करिए। तो फिर हम लोग शुरू किया। उसके बाद ये हुआ कि फिर दुबे मैडम जो है रजनी मैडम को असिस्ट करती थी। धीरे धीरे थोड़े दिनों बाद दुबे मैडम आना बंद कर दी, फिर वो हमको बुलाने लगी। हम सोचे हम उसमें क्यों जाए, हमारा जो है उससे कुछ, हम तो कमेटी मेंबर हैं, कोई जो है लिखने पढ़ने का तो हमारा काम है नहीं। लेकिन बाद में गोडबोले मैडम बोली नहीं, जो है आप दोनों जन टीम बना लीजिए। तो हमने शुरू किया। शुरुआत में थोड़ी दिक्कतें आती हैं, फिर दिक्कतों के साथ हमने काम किया। फिर नहीं हम लोग पीछे मुड़ के देखे कभी। 3 साल जो भी रहा बहुत अच्छा रहा। जो है मैडम के साथ 2 टूर भी हमने किया, तो हाँ हम लोग का कोऑर्डिनेशन फिर बहुत अच्छा ही था जो भी है। और मैडम का ये है कि मैडम जो काम ठान लेती है वो करके ही छोड़ती है।
अभी इस बार हिंदी जो है पखवाड़े में पूरा सबकी सहमति नहीं थी, कुछ कार्यक्रम की बावजूद मैडम ने उसमें करने का सोचा, किया ही। तो मैडम और फॉलो तो बहुत जबरदस्त है मैडम का। मैं मॉडल कॉलोनी में रहता, इतना फोन करती, कुछ लेटर हाँ उपाध्याय वो व्हाट्सएप पर भेज देती और उपाध्याय जो है आ जाओ, और तब तक फोन करती रहती जब तक पहुंच नहीं जाते, रास्ते में भी रहते तो भी। कभी कभी ये होता कि हमारे भी काम होते हो, हाँ खत्म हो रहा हमारे वहाँ के भी काम होते थे, लेकिन ये समझ में आया कि एक बार घाटे मैडम को तो हम समझा सकते हैं, तो आते कहते फोन आता तो आते ही, इस तरह से हमारा हो गया। सुखी हो ऐसा हमारी प्रार्थना है। बरेच गुण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ज्यावेळी हिंदी ऑफिसर म्हणून नियुक्त झालं त्यावेळी आमची भेट झाली आणि मग म्हणे की मला तर हिंदी व्यवस्थित येत नाही, आता काय करायचं। आमचं नेहमी गमती गमतीमध्ये बोलणं असायचं। त्यांना म्हणलं तुम्ही जसं भाजी घ्यायला गेल्यावर जसं ही कोथिंबीर हे कांदा कैसा दिया असं तिथं हिंदी करायचं, आणि काय वाटलं तर आम्ही आहेच। दोन गुण आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो आणि मी सरांनाही बाबुल सरांनाही विनंती करतो आपल्याला काही बोलायचं असेल तर। एक म्हणजे मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे मॅडमना लक्ष्मी प्रसन्न असल्यासारखी होती। म्हणजे आम्ही त्याचा बऱ्याचदा अनुभव घेतला की मॅडमना कधी वाटलं की आपल्याला पैशांची आवश्यकता आहे तर कुठून ना कुठून त्याची योजना बरोबर व्हायची। याचा अनुभव म्हणजे अगदी ज्याला म्हणता येईल ना लक्ष्मीचं प्रसन्न असलेलं असं मॅडमसाठीचं हे होतं। आणि दुसरं गुण सांगण्यापूर्वी पवार मॅडम आणि बाबुल सरांचं माफी मागतो। म्हणजे आपण म्हणतो बर्फ थंड का मॅडम थंड, तर तीन व्यक्तींचा उल्लेख करता येईल। एक तर आताच गायकवाड सरांचा, बापूसाहेबांचा, वडिलांचा उल्लेख केलाय। वडिलांनी तिथे युनियन लीडर होते आणि तिथला दरारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बाबुल सरांचं सामाजिक कामातलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहिती असेल। इथे मॅडमच्या बाकी सगळ्यांनी घेतलेला अनुभव आहेच आहे। आणि याच्या व्यतिरिक्त येणारा अतिशय एचआयव्हीचा रिपोर्ट बाहेर कळालेला आणि त्यामुळे त्रासलेला आणि तापलेला व्यक्ती इथं आल्यानंतर तो जेवढा थंड व्हायचा, त्यानंतर आता या दोन्हीची तुलना करायची झाल्यावर कोण थंड याचा विचार आपण सगळेजण करू शकू। सरांना सर आपल्याला काही वाटायचं असेल तर। आम्ही तर इथं मॅडम आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला आवडेल। साहेब मॅडम, परदेशी साहेब आणि आपण सर्वच उपस्थित आहात। मला बोलता बोलता एक अनुभव त्यांनी सांगितला लग्नाच्या वेळेचा। तो पहिला पार्ट होता, दुसरा पार्ट थोडासा डेंजर आहे, कारण गेले 42 वर्ष मी महाराष्ट्र, भारत आणि बाहेरचे देश यांच्यामध्ये व्याख्याने देण्याचे काम करतो। आणि नेमकं त्यावेळेस म्हणजे दुसऱ्या दिवशी 2 मे, आदल्या दिवशी 1 मे असतो। 2 मे म्हणजे 1 मे आहे, आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं साताऱ्याला माझं व्याख्यान होतं। सातारचं व्याख्यान 8:30ला संपलं संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी लग्न आहे 2 मेला। आता म्हणलं लगेच निघायचं। स्टँडवर गेलो, प्रचंड पाऊस आला, प्रचंड पाऊस आला। ती जवळजवळ 2.5 तास पाऊस चालला होता। पाऊस संपल्याच्या नंतर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण जाऊया, पण स्टँड जवळ गेल्यानंतर कंट्रोलरकडे हे कळालं की सातारचा जो करंजाचा ओढा आहे त्या ओढ्याला प्रचंड पाणी आले आणि 2 झाडं पडली, त्यामुळे आता लगेच गाड्या कुठल्याच पुण्याला जाणार नाही। त्यावेळेला
आदरणीय लक्ष्मण माने तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील, लेखक. ते म्हटले सर आता आपण थांबूयात आणि मग जाऊयात. थांबलो. पाऊस नंतरही चालू राहिला होता. सकाळी 6:30 वाजले. मला 7:30ला गाडी मिळाली. 11 वाजता लगीन होतं. 7:30 वाजता गाडी मिळाली. 8:30 9:30 म्हणजे 10 वाजेपर्यंत मी पुण्यात पोहोचलो. आता पुण्यात पोहोचल्याच्या नंतर घरी जाण्याची काही गरजच नव्हती, कारण स्वारगेटला उतरलो. स्वारगेट पासूनच लग्नाचा हॉल जवळ होता. तसाच लग्नाला गेलो आहे त्या कपड्यावर. तिथे गेल्याच्या नंतर आईने सांगितलं, अरे ते मुलीचे जे पैंजण घेतले होते ते घरी विसरले. एक तर तू नवीन आण, नाही तर मग घरचे घेऊन ये. तर घरी जायला वेळ नव्हता तेव्हा. मी राहत होतो आम्ही वडगावला. ते जाऊन पटकन आणलं. तेवढ्यात सकाळमध्ये काम करणारा माझा मित्र उमेश साडेकर म्हणला, अरे म्हणला बागल्या निदान दाढी तरी कर रे, आज दाढी नाही केली तू. पटकन घेऊन एका शेजारी ते असतात रस्त्यावरचे 5 रुपयात दाढी करून आलो. त्याला नाही सांगितलं नवरदेव आहे म्हणून, नाहीतर त्याने 100 रुपये ताणले असे त्यावेळेला. आणि असंही कसंही करून आहे त्याच, म्हणजे त्या दिवशी खरंच सांगतो आंघोळ नव्हती केली. तर नवे कपडे घालून 11 वाजता आयुष्यामध्ये जे ठरवलेलं आहे, हे ठरवलं होतं की 11चा वेळ जर लग्नाचा दिलेला आहे तर आपण लग्नाला गेलंच पाहिजे. आता हिची अवस्था त्यावेळेला काय झाली होती ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं इमेज करा, की लग्न आता आहे आणि 10 वाजेपर्यंत नवरदेव जागेवर नाही, काय अवस्था झाली असेल. आयुष्यामध्ये कधीही जे ठरवलेलं आहे ते जर झालं नाही तर फार मोठा पश्चातापाला करावा लागतो. आणि आम्ही दोघांनीही आयुष्यभर ते पाळलेलं आहे. इतकं कसोशीनं पाळलेलं आहे. काही काहीही होऊ दे, पण जायचंच आहे, त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. आपले शब्द, तुकोबा असं म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाशीच शस्त्र यत्ने करू. शब्दच आमच्या जीवीची आवडी, शब्द धन वाटू जन लोका. शब्द जे आहेत, शब्दानं माणसं मारलीही जातात आणि शब्दानं माणसं जगवलीही जातात. आम्हाला जगवण्याचा जास्त अनुभव आलेला आहे. आम्ही दोघे MSW आहोत. तसं मी व्यवसायाने वकील होतो, पण नंतर मी MSW करून परत नाही त्या क्षेत्रात नाही जमलं. म्हणलं नाही, आपलं कामच नाही ते. कारण ते जिच्यावर बलात्कार झाला तिला वाटतं न्याय मिळावा, आणि ज्यानं बलात्कार केला त्याला वाटतं मला न्याय मिळावा. फार अवघड गोष्ट आहे ती. मग जिच्यावर झालाय तिचं काय, हे शब्द त्यावेळेस ते प्रसंग अस्वस्थ करायचे, म्हणून वकिली व्यवसायात मला जमलं नाही. परंतु आयुष्यात जगत असताना कधीही मी सगळ्यांना, अगदी ज्यांचं व्हायचं असेल किंवा ज्यांच्या मुलांचं व्हायचं असेल, खरंच सांगतो, आयुष्यात लग्न ही जर निवड चुकली, केवळ आयुष्यात वाटोळच होईल. पण ती जर निवड बरोबर असेल तर निश्चित चांगलं होतं. काल परवा एक माणूस माझ्याकडे आला होता. माझं काउन्सिलिंग सेंटर आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुल. परवाला आला होता. त्यानं मला सांगितलं की माझ्या मुलासाठी मुलगी बघायची, पण म्हणला त्याला कमीत कमी 5 एकर जमीन असली पाहिजे. आकडा सांगितला त्यांनी. त्याचं पुण्यामध्ये घर असलं पाहिजे आणि काहीतरी बँक बॅलन्स असलं पाहिजे. आम्ही बोलत असताना तेवढ्यात ती मुलगी आलेली आहे. मुलीने पुन्हा ऑफर केली, नाही म्हणली सर त्याला कमीत कमी त्याच्याकडे चांगली गाडी तरी पाहिजे, म्हणजे एसी गाडी तरी चांगली पाहिजे त्याच्याकडे. मला कळत नाही आत्ताचा जमाना किंवा आत्ताच्या लोकांना जगण्यासाठी नेमकं काय हवं आहे. काय हवंय जगण्यासाठी, नेमकं काय हवंय. व्हॉट इज मीनिंग बाय द लाईफ. काय लाईफ आहे. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जर विचारले व्हॉट इज मीनिंग बाय लाईफ सांगा मला, तो काय सांगेल. रस्त्यावरचा भिकारी तो सांगेल काय नाही. सकाळी उठायचं, रेल्वेच्या कडेला कुठेतरी टाकायचं, परत नळाजवळ यायचं, सार्वजनिक नळ आहे तिथे यायचं, हातपाय तोंड धुवायचं, सकाळी सकाळी पुलाच्या पुढे जायचं, मागायचं, पुलाखाली यायचं, टाईट मध्ये झोपायचं, खायचं, झोपायचं. हाच प्रश्न जर एखाद्या राजकारत्याला विचारला तर जीवन म्हणजे काय, तो काय सांगेल काय नाही.
कोणाला कसं घडवायचं, कोणाला कसं पाडायचं, कोणाची खुर्ची कशी बळकवायची, याला मी जीवन म्हणतो. हा प्रश्न एखाद्या कारखानदाराला विचारला, तो काय सांगेल, माझं प्रॉडक्ट कसं बाजारात येईल याची मी विनंती करतो, याचं मी खऱ्या अर्थानं काळजी करतो. ते दॅट्स माय लाईफ. आमच्या सारख्याला जर विचारलं तर आम्ही फार वेगळं सांगतो. आयुष्याचा नकाशा किती मोठा आहे सांगू तुम्हाला. काल विद्येची पोपटपंची, नीट लक्षात घ्या. काल विद्येची पोपटपंची, आज नोकरीचा गाणा, उद्या लग्नाची ताशेबाजी, आणि परवा 5 रुपये 5 आणि पेन्शन, आणि शेवटी कुठल्या तरी रोगाचं निमित्त, आणि या देशातनं या जगातनं चले जाव. काय याच्यापेक्षा वेगळं आयुष्य? वेगळं काय आहे आयुष्य? खरं तर या दुनियेत खरं म्हणजे खरं, जे खरं आहे या दुनियेत खरं नुसतं खरं असून भागत नाही, ते खऱ्यासारखं दिसावं लागतं. लोक म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण आपण तसे नाही अगर नसतो. समजले का मराठी? या दुनियेत खरं नुसतं खरं असून भागत नाही, ते खऱ्यासारखं दिसावं लागतं. लोक म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आपण तसे नाही अगर नसतो, पण आपण तसं असावं, निदान इतरांना तरी तसं भासावं, आणि यावर सगळ्यांनी फसावं. यासाठी जो मरेपर्यंत धडपडतो त्याचं नाव माणूस. माणसाच्या या व्याख्येच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, माणसाच्या या व्याख्येच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा दॅट इज कॉल्ड लाईफ. त्याला लाईफ म्हणतात. स्वतःसाठी तर जगलेली माणसं भरपूर आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत. काल परवा मध्ये एक 8-10 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं. तो एक फार मोठा इन्सिडेंट आहे रजनीच्या बाबतीत. ऑपरेशन झालं, डॉक्टरने पहिली आठ मला टाकली, कारण याच्या अगोदर 2007ला पाय तुटला होता. तेव्हा डॉक्टर फार वैतागली होती माझ्यावर. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही दोघं असे आहात की आम्हाला तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करून घ्यायला भीती वाटते. जेव्हा माझा पाय तुटला होता तेव्हा ज्ञानेश्वर हॉस्पिटल इथे होतं. आजही त्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे. आम्हाला भेटायला, मॅडमला दिलासा द्यायला आणि मला भेटायला 28,351 लोक आले होते. रेकॉर्ड आहे. तर यावेळेला डॉक्टर साबळे आणि डॉक्टर कांबळे सर यांनी सरळ सांगितलं, सर तुम्ही आमच्याकडे ऍडमिट होताय, पण मॅडमला आणि तुम्हाला विनंती आहे की हे कोणालाच सांगू नका. तुमचा मुलगा, मी आणि तुम्ही आपल्यालाच माहिती पाहिजे. आणि इतक्या गप्पणे काल परवाचं माझं ऑपरेशन झालं. याचं कारण हे आहे की समाजाप्रती आपली भावना नेमकी काय आहे, कसं डोळसपणे आपण समाजाकडे पाहिलं पाहिजे. मी ह्याला रिटायरमेंट म्हणत नाही, कधीच नाही. सोशल वर्क काम करणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीही रिटायरमेंट नाही. ही चांगली सुरुवात झाली. आता उलट चांगली सुरुवात ही की जे 33 वर्ष जे मिळालेलं आहे तर कसं आता देता येईल, त्याला वी शुड मॅनेज दॅट नाव. आता ते मॅनेज करावं लागेल की आता कसं द्यायचंय, कोणाला द्यायचंय, कशा पद्धतीने द्यायचंय. दॅट इज द वे ऑफ लाईफ. आणि काय रिटायरचा अर्थ फार असं नाही की फार घरात छानपैकी बसायचं, मग टीव्हीचं बटन दाबायचं मस्त की नाही 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 नाही, रॉंग. अजिबात नाही. तसं जगणं गरजेचं. मग जगणं कोणासाठी आहे हा सुद्धा फार महत्वाचा प्रश्न आहे. कसं जगणं आहे. मी जेव्हा संत साहित्यावर सांगतो तेव्हा मी विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराज कुठं शिकले, तुकोबा कुठं शिकले, ज्ञानदेव कुठं शिकले, नामदेव कुठं शिकले. ही माणसं शिकली कुठं जगायचं, आणि आम्ही तर त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत. त्यामुळे रिटायरमेंट हा शब्द आम्हाला मान्य नाही. तांत्रिक दृष्ट्या झाले ओके ठीक आहे, पण नाही. ही नवीन सुरुवात आहे, नवं आयुष्य आहे. याच्याही पेक्षा जगणं फार वेगळं आहे. सर्वांना धन्यवाद. यानंतर रजनी मॅडमना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डायरेक्टर इन्चार्ज डॉक्टर सीमा साहेब मॅडम, परदेशी सर, डॉक्टर नीता पवार मॅडम, सगळ्यांना माझा नमस्कार. मी 6 ऑक्टोबर 92ला जॉईन झाली आणि ते डॉक्टर नीता पवार यांच्या अंडर जॉईन झाले. तेव्हा सुरुवातीला NIV मध्ये जॉईन झाले आणि 10-12 दिवसांनी नारी सेपरेट झाली. त्याच्यानंतर आम्ही काही वर्षामध्ये नारीमध्ये इकडे आलो.
मी मॅडम बरोबर 22 वर्ष काम केलं डॉक्टर नीता महाबाबा. मॅडमने माझी खूप काळजी घेतली, लहान बहिणीसारखं सांभाळून, आणि आम्ही खूप कामं केली. म्हणजे 5-6 आम्ही स्टडी मॅडम बरोबर केलं, स्काय स्टडी केला, आणि आम्हाला म्हणजे टाईमचं हे नव्हतं. आम्ही रात्री 11-11 वाजेपर्यंत कामं केली. त्याच्यानंतर तालेराला मी शिफ्ट झाले, नंतर मॉडेल कॉलनीला शिफ्ट झाली. मॉडेल कॉलनीला जेव्हा जायची वेळ माझ्याकडे आली तेव्हा मॉडेल कॉलनी कुठे आहे हे मला माहिती नव्हतं. त्याच वेळेस विलास पवार म्हटलं, मला काही काळजी करू नका, मी तुम्हाला रोज घेऊन जात जाईल. आणि विलास पवारनी मला त्या साथ दिली, आणि विलास पवार, मी आणि राजेंद्र आम्ही तिघं मिळून मॉडेल कॉलनीला जात होतो. काही काळ 1-1.5 वर्षानंतर मला वाटतं राजेंद्रची तब्येत बिघडली, आणि मलाही बीपीचा त्रास असल्यामुळं घाटे मॅडम ठरवलं की हे दोघं जण आता, राजेंद्र आणि मी, पुन्हा नारीमध्ये आलो. नारीमध्ये आल्यानंतर अमृता मॅडम यांच्या अंडर मी काम केलं, क्लिनिकमध्ये काम करते. दुसरी गोष्ट, अमृता मॅडम, उज्ज्वला, राजेंद्र, आधी आता होता, आता रिटायर झाला, यांच्यावर आम्ही खूप छान काम केलं. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मला 33 वर्ष झालं, आणि माझं काउन्सिलिंग तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी भरभरून कौतुक केलंय. पण सहाय मॅडमनी पण मला खूप मदत केली, घाटे मॅडमनी खूप मदत केली, आणि माझं आयुष्य म्हणजे 33 वर्ष कशी संपली कळलंच नाही, आणि हसत खेळत मी गेले. अजूनही असं वाटत नाही की 33 वर्ष संपली असतील, आता काय करायचं. पण पुढे माझं काम हे असं चालूच राहणार आहे. कोणाला काही मदत लागली किंवा काही अडचण आली तर केव्हाही मला सांगावं, मी केव्हाही तयार आहे यायला. तसंच गोडबोले मॅडम आणि परदेशी सर, माझा इथे क्लिनिक असताना जेव्हा माझा बीपी शूट झाला होता तेव्हा गोडबोले मॅडम, मलिका मॅडम, परांजपे सर यांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे माझ्या पायथ्याशी बसले होते की माझा बीपी केव्हा कमी होईल, त्यांनीच मला ॲडमिट केलं, आणि गोडबोले मॅडमचं खूप सहकार्य आहे मला. त्यांच्याबद्दल मला सगळ्यांचं धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद देते, आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर करते. थँक्यू मॅडम. आता मी आपल्या डायरेक्टर इन्चार्ज डॉक्टर सीमा साहेब मॅडमला विनंती करतो. मॅम, आपलं मनोगत. Welcome Dr. Mawar, welcome Mr. Dilip and Rajni. A real welcome to you because we are all standing here, and I think that's so noble. Huh? Welcome, and your sisters, your friend, all of we will, on behalf of ICMR Nitwar, I welcome all of you. So I'll start. We don't have much time now. We have already overshot the time. But this shows how time flies. 33 years have gone. Time has flown. And Rajni has said she has done it all laughingly. No, we have seen her hard work. Everyone is witness to that. And so many people have talked about it. And we sincerely thank you, Rajni, for what you have done. And the gap that you are leaving behind and the legacy that you are leaving behind is tremendous. It is going to be very difficult to match that. तो जो भी आपने किया है उसके लिए उससे मिलना, उसके हिसाब से बाकी जूनियर्स वैसा कर सकें, वो अधिक कठिन काम है. The dedication, the way she had rapport with patients, the way she dealt with staff and the colleagues, and she was always soft spoken. That's one thing that we all love about her, and we all love you with all our heart. Time has flown definitely. आपका 2025 खत्म हुआ, but now there is time for you to welcome 2026, the post-retirement time, which is Dr. Mawar is the witness, which is going to be a real good thing, and I know your plans also. And probably your plans will, we all wish for your plans to be very, very successful in your post-retirement life. We all have wishes for you, for your good health, for your prosperity, and the plans that you have that should be really successful in the year 2026 and onwards. Have a very, very happy post-retirement life. Nari ICMR Nitwar will never forget you. They are going to come back to you, and I'm sure that you are also going to miss us. So with that note, I would say
heartfelt thank you. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये मॅडम बद्दलच्या भावना असतील, व्यक्त करण्याची इच्छा असेल, पण वेळेचा विचार करता आपण इथे थांबूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मॅडमना पुढील रिटायरमेंट आयुष्यासाठी हेल्दी, आरोग्यदायी आणि सुखी जावं यासाठी शुभेच्छा देतो. आजचा या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर गोडबोले मॅडम यांचे मी आभार मानतो. तसेच आजचे डायरेक्टर इन्चार्ज सहाय मॅडम यांचाही या कार्यक्रमानिमित्ताने आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला रजनी मॅडमच्या घर परिवारातील तसेच आप्तेष्ट मंडळी ही वेळेत वेळ काढून आवर्जून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. विशेषतः मवार मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यासोबत काही रिटायर्ड झालेल्या स्टाफ पैकी काही जण आहेत, सगळ्यांचा उल्लेख करणं जरा कठीण आहे. चव्हाण सर यांचं आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्या स्टाफ मेंबरने इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन, IT, मेंटेनन्स आणि अशा बऱ्याच संस्थेतल्या घटकांनी मदत केली आहे. अशा सर्वांचे ज्ञात अज्ञातांचे आभार. आणि एक छोटासा त्यांच्या ताईने शुभेच्छेसाठी एक बुके आणलाय. माझ्या अनावधानाने ती घोषणा करायची राहिली, त्याबद्दल मी त्यांचा माफी मागतो आणि विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना चहापानासाठी कॅन्टीन मध्ये आमंत्रित करतो. मॅडम आणि बाकी सगळे आप्तिष्ट यांना पहिल्या मजल्यावर चहापानासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद.